पॅन कार्ड आणि आधार कार्ड बाबत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। एप्रिल महिन्यामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्डवरती 5 नवीन नियम आता बदलण्यात आले आहेत। पुढील 8 दिवसापर्यंत लास्ट मुदत आहे। ही कामे लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायची आहेत, अन्यथा तुमच्या बँकेचे खाते बंद होऊन कारवाईला सामोरे जाऊन तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत दंड आता केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बघा या ठिकाणी पाहू शकता आता ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। ही पॅन कार्ड असे जर पॅन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर महत्त्वाची कामे आता करून घ्यायची आहेत। असे तुमच्याकडे आधार कार्ड जर अशा प्रकारचा असेल तर तुम्हाला सुद्धा आता ब्रेकिंग न्यूज आली आहे। महत्त्वाचं काम तुम्हाला आता PM नरेंद्र मोदी साहेबांनी करायला सांगितलंय। 8 दिवसांची मुदत आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्याकडे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड असेल तर दोन्ही कागदपत्राबद्दल महत्त्वाचे बदल आता या एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आले आहेत। 5 नियमामध्ये बदल आता पॅन कार्ड आणि आधार कार्डवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वतः नरेंद्र मोदी यांनी केले आहेत। पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला महत्त्वाची 5 कामे लवकरात लवकर करून घ्यायला सांगितलं आहे। 2024च्या पूर्ण वर्षामध्ये आणि 2025च्या जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरून अनेक ठिकाणी बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना आता समोर आल्या आहेत। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून पॅन कार्ड आणि आधार कार्डवरती नवीन 5 नियम आता लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, आता पॅन कार्डचा नंबर वापरून आधार कार्डचा नंबर वापरून आता जे घोटाळे होत होते तर ते आता इथून पुढे बंद होणार आहेत। आतापर्यंत ज्या नागरिकांनी पॅन कार्डवरती आधार कार्डवरती आता पुढे सांगणार आहे त्या प्रकारची चुकीची कामे आतापर्यंत जर केली असतील तर तुमच्यावर कारवाई होऊन 50,000 रुपयांचा दंड देखील तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे। मग आता मित्रांनो, तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे, कारण यामध्ये 5 नियम बदललेले आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची 5 कामे पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये करायला केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व आधार कार्ड व पॅन कार्ड असणाऱ्या नागरिकांना सांगितलं आहे। मित्रांनो, हेच आधार कार्ड व पॅन कार्ड वापरून तुम्ही तुमच्या बँकेतून पैसे काढता, पैसे ठेवता, पैसे काढत पण असता, पैसे ठेवत पण असता। तसेच तुम्ही कोणतीही सरकारी बँकेमधून पेन्शन जर घेत असाल तर हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतच असतं। तसेच तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजना असेल, तसेच PM किसान योजना असेल तर मित्रांनो, यासाठी तुम्ही तुमच्या बँकेचे खाते काढण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड दिलेलं असतं। तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या घरामध्ये जर कोणीही घेत असेल तर त्यांच्यासाठी देखील आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एक डॉक्युमेंट दिलेलं असतं। तसेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर कोणत्याही माध्यमातून बघा सरकारी पेन्शन घेत असाल, सरकारी योजनेद्वारे पैसे घेत असाल तर यामध्ये सुद्धा आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लागतच असतं मित्रांनो। मग तुम्ही कुठेही जावा, पहिल्यांदा तुम्हाला पॅन कार्ड आहे का, आधार कार्ड आहे का असं पहिल्यांदा विचारलं जातं, तरच तुम्हाला ते सरकारी असो किंवा खाजगी असो तुम्हाला हे जर कागदपत्र असेल तर तुमचं काम जे असेल तर ते होत असतं। त्यामुळेच आजकालच्या फसवणुकीच्या घटना, चोरीच्या घटना या आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती खूप वाढल्याचं सरकारला लक्षात आले आणि या सर्वांचाच विचार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून या एप्रिल महिन्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती 5 नवीन नियम आता लावले गेले आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कामे करायची आहेत, अन्यथा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बंद होऊन तुम्हाला 50,000 रुपयांचा दंड व कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर या 5 नियमांचं पालन करून 5 कामे करायची आहेत। कोणकोणती कामे करायची आहेत ओळीने 5 कामे तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओमध्ये पुढील 2 मिनिटे नक्की मित्रांनो बनवून तुम्ही राहायचं आहे। तर बघा आता बघा, तुमचं जर वय वर्ष 18 वर्षे पूर्ण असेल, तुम्ही कोणत्याही बँकेत जर खातं खोललं असेल, बघा 18 वर्षे पूर्ण असेल आणि तुमचं वय वर्ष मग ते 50 असो, 30 असो किंवा 40 असो आणि तुम्ही कोणत्याही बँकेत खातं खोललं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं पहिलं काम त्या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर तुमचं जर वय वर्ष 30 वर्ष असेल, 30 वर्ष पार जर झालं असेल तर तुमचं काम जे असेल तर ते वेगळं काम तुम्हाला करावं लागणार आहे। तुमचं जर वय वर्ष समजा मित्रांनो 40 वर्षाच्या पुढील असेल तर तुमच्यासाठी एक वेगळं काम आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती करायला सांगितलंय। तुमचं जर वय वर्ष 60 वर्षे पार झालं असेल, म्हणजेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, बघा ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखलं जात असाल
तर तुमच्यासाठी देखील एक वेगळं काम त्या ठिकाणी करायचं आहे। जर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला आधार कार्डवरती पॅन कार्डवरती तुम्हाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करायचं आहे। तसेच कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ तुम्ही या आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती घेत असाल म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व पॅन कार्ड हे कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं असेल तर तुमच्यासाठी देखील एक वेगळं काम करायचं आहे। आता सर्वांसाठी वेगवेगळ्या स्वरूपांची कामे मित्रांनो आधार कार्डवरती पॅन कार्डवरती करायचं आहे। त्यामुळे मित्रांनो नेमकं तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आणि ते लवकरात लवकर कसं करायचं आहे बघा मित्रांनो। आता पहिले जे काम करायचं आहे ते पेन्शनधारकांना करायचं आहे। तर कोणतं काम करायचं आहे ते ओळीने सांगतो, प्रत्येकाला कोणकोणतं काम करायचं आहे ते सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा तरच तुम्हाला महत्त्वाचं तुमचं कोणतं काम तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला समजणार आहे। पहिल्यांदा पेन्शनधारकांना कोणतं काम करायचं आहे बघा, आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती ते सांगतो बघा काम कोणतं करायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्यांनी कोणतं काम करायचं आहे ते सांगतो। त्यानंतर लगेचच लाडकी बहीण असाल, तुम्ही कोणत्याही बघा सरकारी योजनांचा कोणताही लाभ घेत असाल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सांगतो। त्यानंतर लगेचच मित्रांनो तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल 60 वर्षाच्या पुढील नागरिक असाल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सांगतो। तसेच तुमचं वय वर्ष 18 वर्ष जर पार झालं असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत खातं उघडून ठेवलं असेल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सांगतो। प्रत्येक वयानुसार वेगवेगळी कामे सरकारच्या माध्यमातून करायला सांगितलेत। काय कामे करायची आहेत नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर बघा आता कोणत्याही बँकेतून तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे मित्रांनो तुमचं आधार कार्डवरती आणि पॅन कार्ड जे काय असेल तर ते पहिल्यांदा तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक करून यायचं आहे। तर बघायचं आहे मित्रांनो तुम्ही जर बँकेच्या खात्याला आधी आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक केलं असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही। परंतु तुम्ही जर लिंक हे केलेलं नसेल तर तुम्ही इथून पुढे तुमची पेन्शन येण्यामध्ये तुम्हाला अडचण येणार आहे। स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे की ज्या पेन्शनधारकांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड धारक जे काय असतील तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड जे काय असेल तुमचं डॉक्युमेंट ते बँकेला लिंक केलेलं नाही त्यांना पेन्शन येणार नाही असं सांगितलंय। यामध्ये पेन्शनधारक जे पण आहेत ज्यांचं वय 70 वर्ष झालं आहे 75 वर्ष झालं आहे त्यांचे बँकेचे खाते जुनं आहे त्यांनी या ठिकाणी पॅन कार्ड हे डॉक्युमेंट दिलेलं नाही, आधार कार्ड हे डॉक्युमेंट दिलेलं नाही। कारण जास्त करून ते फक्त पेन्शन काढायलाच बँकेमध्ये जातात मित्रांनो। त्या ठिकाणी जरी त्यांनी आधार कार्ड दिलेलं जरी असेल तरी ते अपडेट केलेलं नाही। त्यामुळे पेन्शनधारकांनी हे महत्त्वाचं काम आता करायचं आहे। त्यानंतर बघा कोणत्याही बँकेत तुम्ही जर खातं खोलून ठेवलं असेल आणि तुमचं जर वय वर्ष 18 वर्षे पार झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे। तुमचा आधार कार्ड जर तुम्ही त्यावरील जन्मतारीख असेल त्यावरील पत्ता तुम्ही मागील 2024 मध्ये जर बदलला असेल तर त्या ठिकाणी आधार कार्डवरील पत्ता जो आहे तर जो बदललेला पत्ता आहे तर त्याची बदललेली जन्मतारीख आहे तर याची डिटेल्स माहिती तर ती नवीन पॅन कार्ड आणि नवीन आधार कार्ड जी झेरॉक्स आहे ती परत एकदा तुम्हाला काढायचं आहे आणि बँकेत पटकन तुम्हाला लवकरात लवकर 8 दिवसाच्या पुढील आधी देऊन यायचं आहे। याचं कारण म्हणजे तुमचं जुनं पॅन कार्ड असेल जुनं आधार कार्ड असेल तर त्यावरील बदललेला पत्ता जो असेल तर काय बदललेला आहे जन्मतारीख जी बदललेली असेल बँकेत पहिल्यांदा जुनंच ते आहे असं ठिकाणी राहून जातं आणि तसेच ते राहिलेलं असतं मित्रांनो। परंतु आता जे नवीन तुम्ही पॅन कार्डवरील पत्ता नाव जे काय दिलेलं असतं तर ते तुम्ही बँकेत जाऊन तुम्हाला लवकरात लवकर न विसरता तुम्ही द्यायचं आहे बघा। त्यामुळे तुमचे जर वय वर्ष 18 वर्षे पूर्ण असेल तर तुमचं वय किती पण असू द्या मग बघा 18 वर्षाच्या पुढे तुमचं वय असेल मग ते किती पण असू द्या 30 वर्ष असेल 40 वर्ष असेल 50 वर्ष असेल 70 वर्ष असेल तर काय की तुमचं आधार कार्डवरती पॅन कार्डवरती जे काय बदललेलं त्या ठिकाण आहे तर त्याचं नवीन झेरॉक्स आहे तर ते बँकेला देऊन यायचं आहे। त्या ठिकाणी बँकेचे मॅनेजर असतील कर्मचारी असतील तुमचं पासबुकवरती जो बदललेला पत्ता आहे जे बदललेलं नाव आहे ते बदललेली जन्मतारीख असेल ती सर्व अपडेट करून घेतात। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून हे सांगण्यात आलंय कारण म्हणजे आजकाल आधार कार्ड व पॅन कार्डवरती वाढलेली चोरी व फसवणूक हे होऊ नये यासाठी आधार कार्ड व पॅन कार्डवरील जे काय डिटेल्स माहिती आहे तर ती व्यवस्थित बँकेमध्ये आहे का तशीच आहे का चेक केलं जाणार आहे। कारण मित्रांनो बँकेला आणि आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक केलेलं असतं तुम्हाला पण माहिती आहे बँकेला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केलेलं असतं त्यामुळे फसवणुकीच्या बँक हॅकिंगच्या घटना ज्या आहेत तर ते वाढू लागले आहेत। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। तसेच तुमचं जर आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले असेल तर लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड हे लवकरात लवकर अपडेट सुद्धा करून घ्यायचं आहे। असे पण काही जण आता असतात बघा काही जण आहेत ते सांगून पण जातात की अपडेट करत नाहीत दुर्लक्ष करतात मित्रांनो
परंतु मित्रांनो आता सक्त वॉर्निंग केंद्र सरकारच्या माध्यमातून एप्रिल महिन्यामध्ये देण्यात आलेली आहे। लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। त्यावरील जे काही दुरुस्त असेल ते दुरुस्त करून घ्यायचं आहे। त्याचं अपडेट झालेलं नवीन झेरॉक्स आहे तर ते लवकरात लवकर तुम्हाला बँकांना त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर बघा आता पॅन कार्डवरील दुरुस्ती जी काय करायची ती बघा, पॅन कार्डवरील जे नंबर आहे तर ते ज्यांनी बघा व्यवस्थित दिसत नाही, पॅन कार्ड जुनं झालंय काही जणांचं त्यावरती नंबर दिसत नाही कायदा। त्यानंतर बघा काय करायचं, त्यानंतर बघा नवीन पॅन कार्ड त्या ठिकाणी आलेलं आहे बघा। आता तुटलेलं जर तुमचं पॅन कार्ड असेल तर त्यांनी काय करायचं आहे की नवीन पॅन कार्ड 2.0 आलेलं आहे तर ते नवीन जर तुम्ही घेतलं असेल तर एकदम उत्तम होईल, कारण जुने पॅन कार्डपेक्षा नवीन पॅन कार्ड जे आहे तर ते मित्रांनो अपडेट असतं। त्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे करून घ्यायची आहेत व अशाच प्रकारच्या दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद।